स्पेसिफिकली आईबाबांवरती खूप मोठं प्रेशर आहे की अरे बापरे आता आपलं बाळ नॉर्मल नाही का, अजून चालायला नाही लागला. तर सगळ्यांसाठीच्या या टाइमलाईन सिमिलर असतात की त्या थोड्या पुढे मागे होऊ शकतात, आणि यातल्या रेड फ्लॅग्स काय आहेत? See, everything has a frame. Like it has a time period where the kid should achieve a certain milestone. अगदी 3 महिन्यात म्हटलं तर 3 महिने झाला लगेच. आता ते उदाहरण द्यायचं म्हटलं तर की परवाच एक पेशंट आलेला, ते मला दरवेळेस विचारतात, वॅक्सिनेशन टाइमला आल्यावर विचारतात, सर आम्ही पुढच्या वेळेस काय एक्सपेक्ट करावं, काय डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स एक्सपेक्ट करावे. तर मी एक सांगतो की ओके 6 महिन्याला चाइल्ड शुड सिट विथ सपोर्ट. ते एक्झॅक्टली 6 महिने होऊन 7 दिवसांनी आले, सर अजून बाळ बसत नाहीये. अरे ठीक आहे, इट विल टेक सम टाइम. इट इज नॉट दॅट okay you should immediately get. So there is something known as healthy vigilance and being apprehensive about few things. So anxiety वाढवण्यासाठी प्रत्येकाचा एक सर्टन पिरियड असतो जिथपर्यंत ह्या माइलस्टोन्स व्हायला पाहिजे, आणि सर्टन रेड फ्लॅग्स असतात जे तुम्ही जर मिस केले तर इट कॅन बी नॉट गुड फॉर द चाइल्ड डेव्हलपमेंट. एक 5 महिन्यापर्यंत बाळाने अजून मान पकडलेली नाहीये. सो आपण जसं म्हणतो की 3 महिन्यापर्यंत बाळाने मान पकडायला पाहिजे. सो हे 5-6 महिन्यापर्यंत बाळाने मान पकडलेली नाही, आणि ॲज पेरेंट्स वेन यू पिकअप द चाइल्ड यू विल फील द चाइल्ड इज फ्लॉपी. दॅट इज अ रेड फ्लॅग साईन. एखादं बाळ 1 वर्षापर्यंत बिना सपोर्टचं जर बसत नसेल तर ते नक्कीच रेड फ्लॅग आहे. 18 महिन्यापर्यंत जर बाळ इंडिपेंडेंटली म्हणजे बिना सपोर्टचं जर उभं राहत नसेल तर ते पण एक रेड फ्लॅग आहे.